नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास गोकुळ गीतेंचा नकार। मतदारांचा कौल माझ्याकडे असल्याने मी पाठिंबा दिल्यास मतदारांचा घात होईल। सामंत महाजन यांच्या भेटीनंतर गोकुळ गीते यांची ही प्रतिक्रिया। गोकुळ गीते यांच्या पाठिंब्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू। गोकुळ गीतेंसोबत चर्चा झाली आहे। त्यांच्या कुठल्याही अटी नाही, सकारात्मक निर्णय होईल। सकारात्मक निर्णय होणार। गुड न्यूज देखील लवकरच मिळणार। गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। दरम्यान काल गिरीश महाजन, सामंत, दादा भुसेंची गोकुळ गीतेंसोबत चर्चाही झाली। नाशिकमध्ये भाजप बंडखोर प्रसाद हिरेंची निवडणुकीतून माघार। गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या मनधरणीला यश आलं। गोकुळ गीतेंचा मात्र अद्यापही पाठिंबा नाही। छगन भुजबळ यांच्याकडून राज्यसभेच्या जागेवरून नाराजी व्यक्त। मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळाचा नाही, भुजबळांचं हे सूचक वक्तव्य। दुसऱ्यांच्या मुलांना जो न्याय तोच मलाही मिळावा, पक्षाकडे केली ही मागणी। नाशिकच्या येवल्यामध्ये ठिकठिकाणी भुजबळांच्या नाराज कार्यकर्त्यांचे बॅनर झळकले। राज्यसभेची उमेदवारी राजेंद्र जैन यांना दिली, त्यामुळे साहेब निर्णय घ्या अशा आशयाचे नाराज कार्यकर्त्यांकडून बॅनर झळकले। केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले, तर सिलेंडर रिफिलची संख्या वार्षिक 9 वरून 4 वर। लाभार्थ्यांना केवळ 4 सिलेंडरवरच अनुदान मिळेल। हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद राहिली तरी भारतात इंधन टंचाईची शक्यता नाहीच। भारताकडे कच्चं तेल, एलपीजीचा 30 ते 60 दिवसांचा साठा। केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांची माहिती। नागरिकांनी इंधन पुरवठ्याबाबत चिंता करू नये, पुरी यांचं हे विधान। मध्य पूर्वेत युद्धाच्या भीतीमुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ। ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती 13 सेंट्सने वाढून $94.38 प्रति बॅरलवर। डब्ल्यूटीईचं क्रूड ऑइल देखील $91.41 प्रति बॅरलवर स्थिरावलं। पंतप्रधान मोदी हे उद्या नवा महाविक्रम नावावर करतील। सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा 4397 दिवसांचा विक्रम मोडीत काढणार। पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही टाकलं मागे। रायगडची जागा सोडण्याच्या बदल्यामध्ये आम्हाला पालकमंत्रीपद मिळणार आहे, वाट बघत आहोत, लवकरच निर्णय होईल, भरत गोगावलेंचा दावा। तर पुन्हा दगाफटका झाला तर पुढे बघून घेऊ असाही दिला इशारा। रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत फारशी अडचण शिल्लक राहिलेली नाही। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। पालकमंत्रीपदासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील। सुनील तटकरेंसोबत चर्चा झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही प्रतिक्रिया समोर। कोकण विधान परिषद निवडणुकीत ही निवडणूक बिनविरोध होणं संशयास्पद। घोडेबाजाराच्या चर्चांनाही वाव। महेंद्र दळवींची सुनील तटकरेंवर टीका, तर त्यांच्या मनानुसार झाले नाही म्हणून ते बोलतात। तटकरेंची महेंद्र दळवींवर प्रतिक्रिया। देशात 50-60 वर्ष राजकारणात काँग्रेसची मक्तेदारी होती। राजकारणातले हे साधू अंगाला भस्म लावून बसले होते, टीका। संजय राऊतांच्या घोडेबाजाराच्या आरोपावरती सदाभाऊ खोत यांची टीका। राष्ट्रवादीचे माजी महापौर दत्ता धनकवडे आणि त्यांच्या कुटुंबाचं नाव मतदार यादीतून गायब। बीएलओने माहिती दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। एसआयआर प्रक्रियेमध्ये नाव हटवल्याचा दत्ता धनकवडे यांचा हा आरोप। 2029च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवावा लागेल। हा आमचा पंतप्रधान पदाचा चेहरा हे लोकांना सांगावं लागेल। उद्धव ठाकरेंकडून इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये 2029च्या निवडणुकीच्या अनुषंगानं मार्गदर्शन। इंडिया आघाडीने पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित करणं म्हणजे रात्री सूर्य उगवण्यासारखं। पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित होईल तेव्हा इंडिया आघाडी तुटेल। सुधीर मुनगंटीवार यांची इंडिया आघाडीवर ही टीका। नगरसेवक स्वतःचे पैसे गोळा करून प्रशिक्षणाला जात आहेत। नागपूरमधील भाजपचे नगरसेवक यांच्या गोवा दौऱ्यावर जाण्याच्या शक्यतेवर चंद्रशेखर बावनकुळेंची ही प्रतिक्रिया। नागपूरमध्ये काँग्रेसमध्ये गटबाजी, बावनकुळेंची काँग्रेसवरती ही टीका। संजय राऊतांचं किरीट सोमय्या यांना पत्र। राजेश एक्सपोर्ट प्रकरणी बुलंद आवाज उठवा। पत्रामध्ये हा उल्लेख करण्यात आला। राऊतांकडून सोमय्यांचा परम आदरणीय महात्मा असा उल्लेख। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज कोल्हापूरमध्ये मोर्चा। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोर्चेकऱ्यांना नोटीस। शक्तीपीठ महामार्गाविरोधात संघर्ष समितीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना नोटिसा। मुंबई टँकर असोसिएशनच्या संपाचा आजचा दुसरा दिवस। केंद्राच्या नव्या नियमांविरोधात टँकर चालक संघटना आक्रमक। अनेक टँकर चालकांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीस। जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये तोडगा नाही। मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठकीची शक्यता। टँकर चालक हे संपावर गेल्यानं बांधकाम व्यवसायाला फटका। श्रीरामपूरमध्ये शिंदेंच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न। दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांकडून प्रशांत कहाणे यांच्या चारचाकीवरती गोळीबार करण्यात आला। वाळू व्यवसायातील टोळी युद्धातून गोळीबार झाल्याचा संशय। श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या 2 तज्ज्ञांची साक्ष नोंदवण्यात आली। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आरोपी भीमराव कांबळे स्वतः हे तज्ज्ञांनी न्यायालयासमोर सिद्ध केलं।
छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्जावरील आक्षेपांची सुनावणी पूर्ण झाली। आज पात्र आणि अपात्र उमेदवारांची अंतिम यादी होणार जाहीर। निकालाकडे जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्राचं लक्ष। वाशिम तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर। 12 जून रोजी विशेष ग्रामसभेमध्ये आरक्षण सोडत काढली जाणार। वाशिम तहसीलदार कार्यालयाकडून सुधारित आदेश जारी। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून सुनेत्रा पवार यांची भेट। देवगिरी बंगल्यावरती सुनेत्रा पवार आणि झिरवाळ यांच्यामध्ये चर्चा झाली। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये राज्याच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्याचा अंदाज। चंद्रपूरमध्ये उष्ण लाटेचा तर पालघर जिल्ह्यामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता। उर्वरित राज्यामध्ये वादळी पाऊस कोसळण्याची शक्यता। हवामान विभागानं दिला येलो अलर्ट।